एक व्यक्ती शंकराचार्य झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम. 2 वर्षे शंकराचार्य पद पोषवलं. शंकराचार्य पद फार मोठं आहे महाराज, फार मोठं पद आहे, इतकं सोपं नाही ते. आता गिरगावकरानं माधव महाराज मगर, सूरज खेडकर, परमार्थातले आधारयू आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा या दोघांचा व्यासंग लक्षात घेतला. माधव महाराज तर मला बघायला भेटले नाही, पण मला 350-400 पानाचं त्यांचं पुस्तक मिळालं, म्हणून मी नशिबवान ना. तर आणि वक्ते बाबांना मी पाहिलं. आपण एकदा पंढरपूरला निर्वाळा ऐकला, दरवर्षी आषाढी दर्शनाला जायचो. ह्या दोघं म्हणजे पुराणातले बादशे होते. त्यांचं लक्षात घेऊन मला पुराण वाचण्याचा फार छंद निर्माण झाला. मी 250 ग्रंथ आतापर्यंत वाचले, त्याबद्दल दुमत नाही. 1000 जरी ग्रंथ वाचले तरी मला शंकराचार्य होता येत नाही बिडवे महाराज. का? कारण मी बाहुल्यावर चढलोय. आणि अशा शंकराचार्य पदाचा राजीनामा 51ला दिला. स्वामी राम होते ते. इतराचा पाड कोणा? मग तुमची आमची काय कथा याच्यावर सांगायचे. ते शंकराचार्य झाले, पदाचा राजीनामा दिला आणि तीर्थयात्रेकरता निघून गेले. यात म्हणजे महिमेतलं जीवन असतं लोकांचं. हे खऱ्या साधूंना यायला खिशाचा संबंध नव्हता ना. लग्न केले नव्हते पण खरंच खिशाचा संबंध नव्हता. आता एखाद्यानं लग्न केलं नाही म्हणजे त्याला खिसा नाही, मूर्खपणाचं टोके. तो माझ्या मालकाच्या वाक्यात बसत नाही. तुमचा माझा पुरावा आहे काय हो? नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. महाराज लग्न जरी नाही केलं तर पैशाच्या विरोधात बोलायचं नाही हो. हे कीर्तनात बोलायला बरं वाटतं, पण नंतर यमलय चपके हाणतू, कारण त्याच्यातून सुटलाच नाही कोणी, तर आपण कशाला विरोधात बोलायचा? असा दाखविता का एखादा? ऐसा कोण आहे हे शिवाजी भाऊन आम्ही 3 जणांनी एका महाराजाला दट्टीला येड्यावानी बोलू जाऊ नको, ब्रेक लाईनर उगाळलेल्या गाडीसारखं. काय परमार्थ होतो या बापाची जी आगिरी का? सुमल्या जरा हिशोबात बोलत आहे. पैसा कामाचा नाही असं जर आम्ही कीर्तनात सांगितलं तर हे तरुण पोर उद्या कामं करतील का? एकाच्या बायका जगतील. अर्थनावाचा पुरुषार्थ सांगितलाय. घरी आल्यावर केळीचे साल्टे खात नसते, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणीत असते. पैसे मेल्यावर बोकांडीवर नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. विठाला विठाला. राहिला विरक्त लोकांचा प्रश्न, तर विरक्त लोकांसाठी जग भाकरी देईन. आज कीर्तनाचा अन्न जीव घालतील मला, उद्या आल्यावर उद्याही जीव घालतील, 7-8 दिवस जीव घालतील, पण नंतर म्हणतील कस काय गडे बाळू महाराजाची बायको यायला भाकरी देत नाही का? असं होईल का नाही? मर्यादा आहे. म्हणून याच्या बाबतीत विरोध. पण ते विरक्त लोक होते, ते फक्कड साधू होते. असे काही ठराविक लोक होते. वारकरी संप्रदायात एक साधू जन्माला आला, तो संन्यासी होता, पण त्याला नारद म्हणतात. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी. भजन परंपरेतले होते. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. वागा तो वाजिल सुन म्हणता आलंय. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे.
कीर्तनात साथ करता येते त्याचं नाव पक्वाद्या. क्या बात, क्या बात. त्याच्या मनानच वाजी तो पक्वाद्या असला तरी समजायचं हे ढोलकी वाजणारा इकडे आलाय विठाला. वारकरी संप्रदायात म्हणून आपल्या कीर्तनातल्या गादीला नारदाची गादी म्हणतील. केसात नव्हता नो, केसात नव्हता. असे एक भारत देशामध्ये निमकरुली नावाचे संन्यासी जन्माला आले. त्या संन्याशाला 1964 साली 4 सुटकेशी पैसे दिलते. 4 सुटकेशी. तो नैनितालच्या अरण्यात राहत होता. 4 सुटकेशी पैसे घेऊन एक बिल्डर गेला भारतातला आणि खालून जायला 4 दिवस वरी लागत होते, वरून खाली यायला 4 दिवस लागत होते. मधात गाव नाही बापू. आणि 4 सुटकेशी दिल्या. त्या महात्म्यानं ते पैसे घेतले आणि त्यानं असं वंजळ मुठीत घेतले, धोनीत टाकणार. पण ते म्हणले अरे यानं काय मला शेक लागायचं नाही, पैसे भरभर जळून जातील, म्हणजे शेकही जास्त वेळ होत नाही. मग त्यानं त्या सगळ्या सुटकेशीतले पैसे खाली टाकले. ते महात्मा त्याच्यावर झोपला, झट फेकून दिले. काय म्हणजे काड्यान खडे टोचायले, हे पैसे नरम बी नाहीत. तो बिल्डर म्हणला स्वामीजी, ते हिंदी भाषेत होते, मी मराठीत बोलतो, कशाला आपलं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भाग नीट. जिला गवऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं पिठाचा नाश करशील ना, तुला गवऱ्या नीट लावता येत नाही, तुला धिरडे कसे येते. जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली बासुंदी करते. म्हणलं तसाच दूध पितो, तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर तू काय बासुंदी करशील, दुधाचा नाश करशील सगळा. आपल्याला मराठी येते ना, कशाला आगाव बोलायचं. ते म्हणले स्वामीजी मी पैसे आणलेत. अरे सांग मला भूक लागली. म्हणले फळं आणतो का. तर ते म्हणलं खाली जायला 4 दिवस लागते तर वर यायला 4 दिवस, मग 8 दिवसात फळ राहतं का. मग फळं आणायच्या कामी पैसे नाहीत. अंगाखाली घेतलं तर नरम लागणच आणि इस्त्यात टाकलं तर शेक लागणं. आणि आम्हाला येती लोकायला राख लावायची सवय, तर पैशाची राख होत नाही. म्हणजे माझ्या कामीच नाहीत नाही, हे उचलून घेऊन जाय. त्या साधूला निमकरोली नावाचा संन्यासी म्हणतात. भारत देशातला संन्यासी. थांबता आलं का नाही. येरती पामर जीव किती. त्याही संन्याशाला इतराचा पाड कोण, अभंगाचं दुसरं कडवं, इतराचा पाड कोण, एवढ्याला जावं लागतंय. निमकरूला जावं. तुमची आमची काय कथा. चला स्वामी राम 2 वर्ष शंकराचार्य होते. एका प्रांतात गेले. त्या प्रांतामध्ये शास्त्री लोक जास्त होते. शास्त्री, आचार्य, पंडित ही पदवी दुसऱ्या राज्यात दिल्या जायची. आणि ही पदवी खरी आहे का ही पैठणला तपासल्या जायची. शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते तोपर्यंत आणि हरिपंडित होते तोपर्यंत पंडित पदवी तपासण्याचा अधिकार ह्या दोघांना होता. त्याच्यानंतर पुन्हा शास्त्री पदवी तपासायला तुमची आमची ताकद नाही. मलाही बऱ्याच ठिकाणी काही लोकांना हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री लावलं. काय पत्रिका छापणारा मुसलमान, त्याला काय बिचारायला काय घेणं देणं. त्याची मशीन होती ती. दाल दो बोले काय आपले का पैसे जास्त जातात का, टाकून दिलं. पण मला मळमळ वाटलं ना, ते आपली योग्यता नाही ना ते म्हणून घ्यायची. अशी शास्त्री आचार्य पंडित तिथं जन्माला आलेली फार लोक होती. तिथून आपल्याकडे या पदव्या यायच्या. आपल्या महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. तुकाराम महाराज महामुनी, माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपण इतके नशिबवान आहेत. आपल्या परिसरात एक शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर, नाविन्यपूर्ण. जगन्नाथ अण्णांचं एक कीर्तन ऐकलं मी. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. ज्याची संसारात रती आहे का त्याची नाही आरती. ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा. अण्णांच्या मुखार म्हणलं काय तुम्ही आम्ही बसताल कीर्तनाला, काय नवल नाही. आज जर जगन्नाथ अण्णा असायलेत आणि मला 10 वर्ष त्यांचे कीर्तन ऐकायला भेटायलेत तर मी वेदाचं झाड डोक्यावर उगीला असतं. विठाला विठाला. ज्ञान, इतकं सखोल ज्ञान. पण बापू आपलं नशीब खोटं, ही चांगली लोक आपल्या आधी गेले. चला त्यांचा इतिहास सांगायला तरी आपल्याला जिवंत ठेवलं इतकं मोठं मोठी. असे शास्त्री तिथे जन्माला यायचे. आणि त्या गावात स्वामीराम गेले. स्वामीराम गेल्याच्या नंतर स्वामीरामांचा अधिकार फार मोठा होता. स्वामीराम एकदा नर्मदेच्या तीरावर परिक्रमेला अनुष्ठानाकरता बसले. तर 2 दिवस अनुष्ठान आटपल्याच्या नंतर जेवायला काय नव्हतं दुपारी. तर 3ऱ्या दिवशी स्वामीरामांना नर्मदेच्या पात्रातून खिरीचं पात्र आलं. खीर एक हाता वर आला आणि त्या हातावर सोन्याचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये खीर होती. खीर स्वामीरामांनी 1 वर्ष 35 दिवस साधना केली आणि नंतर ते खिरीचं पात्र धुवून
नर्मदेमध्ये सोडून दिलं. म्हणजे पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी नर्मदा माता स्वामी रामांना प्रसाद देत होती. त्यावरती स्वामी राम किती अधिकारी असतील, काय योग्यता असेल त्या स्वामी रामांची बंधुभाव. आणि ते स्वामी राम नैनितालच्या अरण्यामध्ये पुढे प्रवास करत असताना एका ठिकाणी पोचले. तर ते आचार्य शास्त्री पंडित लोकांचं गाव होतं. फार मोठे पंडित होते. तिथे गेल्याच्या नंतर सगळे पाय गाड्या टाकू लागले. काही या खांद्यावर उपरणे काढू लागले, खाली टाकू लागले. स्वामी रामांचे पाय त्या उपरण्याला लागावं, श्रद्धा होती, भाव होती अधिकारी लोकांचं. आणि कधी लक्षात घ्या, दोन गोष्टी चांगल्या करत जा. पाणी गाळून पेत जा, रोगराई होत नाही. पाणी चाळून पेत जा, आजार होत नाही. आणि महाराज तपासून मानी जा. हो, महाराज तपासून मानायचा. काय होतंय, पाणी जर खराब पिला तर डॉक्टर तुम्हाला नीट करतील, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जात असतात. हो, मोठ्या गाडीत आलाय म्हणून लय चांगला आहे, गाथा पाठ केलाय म्हणून चांगला आहे, ज्ञानेश्वरीच्या वया पाठीत म्हणून चांगला आहे. महाराज आचरणानं तपासायचा. ज्याचं आचरण गोड आहे त्या महाराजाच्या पायावर डोकं ठेव जा. ज्याचा आचरणात भ्रष्ट झाला त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर त्याच्या पापानं आपल्या संसाराला कुपाटी लागत असते. इतकं लक्षात ठेवा. विठाला स्वामी राम होते, अधिकारी व्यक्ती होती, महात्मा लोक होते. ते पायाखाली टाकलं. आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. मला त्याचं नाव आठवणं, जरा इंग्रजी नाव आहे आणि आपण कमी शिकलेले असल्यामुळे आपल्याला तितकं ज्ञान नाही. दुसऱ्या कीर्तनात नाव सांगेल बापू. तो इतका मोठा इंग्रज अधिकारी होता, इतका मोठा इंग्रज अधिकारी होता. तो भारतातल्या सगळ्या देवायला तुच्छ मानित होता. इतका हरामखोर, इतका नालायक होता तो. आपल्या साधू संतांची उपेक्षा करायचा. पैठणच्या मालकाने एक शब्द सांगितलाय, एखादा महाराज आवडत नाही ना, तुम्ही त्याच्या पाया पडू नका. तुमची तपासायची ताकद नसेल ना तर तपासू नका, तुम्ही त्याच्या पाया पडू नका. पण त्याच्या बाबतीत उलट सुलट बोलायचं नाही. काय पाप लागते सांगता. भक्त म्हणून उपहासिती, त्याचे पूर्वज नरकालाती, त्याचे पूर्वज नरकालाती, त्याचे पूर्वज नरकालाती. भक्त म्हणून उपहासिती, त्याचे पूर्वज संताची निंदा करीतो या मुखी, सकळा खतेला पापी तोच एक हो, सकळा भारे भारे संताची निंदा, संताची निंदा करीतो या मुखे, सकळा पापी पापी धनधरे निंदा. डबल 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 दुप्पट 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 संताची निंदा रे करीतो मुखे, सकळ पापी हा, तो
महाराष्ट्रातल्या देवतेची तो इंग्रज अधिकारी निंदा करत होता. तो भारतातल्या कोण्याच देवते पुढे वाकला नाही. 14 पानाचा इतिहास आहे त्याचा. बघा, तरुणांनी शिकलेले न पहा, चांगलं बघायचं आपल्या देशातलं. 14 पानाचा इतिहास आहे, नाहीच वाकला. जर या भारत देश जर इंग्रजाच्या अजून 9 वर्ष ताब्यात राहिला असता तर पातशाहीच्या नंतर 1 नंबरचं संकट जिजा कोणतं राहिलं असतं ते इंग्रजाचं राहिलं असतं. मंदिर उद्ध्वस्त केली असती त्या भडवेनं. पण तो इंग्रज अधिकारी भारतात जर कोणाच्या पाया पडला असेल तर स्वामी रामांच्या. शंकराचार्य स्वामी राम होते. शंकराचार्य स्वामी राम दर्शन घेतलं. स्वामी राम निघाले जिथं आचार्य शास्त्री आणि पंडित फार आहेत त्या गावात पोचले. महाराजांचा सन्मान झाला. चांगल्याचा सन्मान होत असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, नारद निष्ठेनं भजन करत होते. कंस पण पूजा करीत होता. कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता. चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा त्याला मरणच नाही, आचरणात गोड असावा. आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला. एका आचार्य असेल पंडित असेल, चलो बोले घूम के आएंगे. तर कुठं निघाले माहिती आहे का? डोंगरावर. तो त्या गावापासून 14 किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं. त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा. क्रोधी बाबा. आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंठ्याच्या पलीकडं. ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते हो. त्यांना काय असा. आणि काय होतं माहिती आहे का? आपण भरकी माणसं आहेत ना. भरक्या माणसाने निर्मळ कपड्याला हात लावायचीच नाही. शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशाने भरत येत? लोण्यानं. ती जर शहाणीच असेल तर गरम पाण्यानं हात धुवा, लोणी निघून जाते. आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसावा, पण त्या चौकटी लाकडाच्या असावा. हो, तीन मालकाच्या उपरण्याला पुसल्यावर ते उपरणं खराब झालं का नाही? भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झाला पाहिजे. चांगली माणसं महत्व हरवी, चातुरी लपवी, पिशेपणी मिरी आवडून पूजता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. आपल्याकडे होती इकडं, मला नाव आठवणं, रामगिरी बाबा. येऊ देत नव्हते. त्यांनी हाणलेला दगड कोणालाच लागला नाही, पण ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते, महात्मा होते, महिमेत जीवन जगणारी लोक होती ती. म्हणून ते जवळ येऊ देत नाहीत, म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा, रागीट बाबा. पण हा शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते, त्या शास्त्रीचं नाव पण मला पाठ आहे. पण असू द्या ना, सगळं सांगायला गुत थोडं घेतलंय. मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं, स्वामीजी कुठं जायचंय? म्हणे ते लय मूर्ख महाराज आहे. मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही. हे माणसाला नाव ठेवायला, हा लाईट जर बंद होत नसेल, कोणते बटणं दाबल्यावर तर माणसं काय करतात माहिती आहे का? त्याला दगड हाणतात. त्याला दगड हाणतात. त्याच्या मनातच असतं हो लाईट चालू नाही ठेवायचा. असा काही एक वर्ग आहे. आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले. गुण. ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का, तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा, ते भुकल्याशिवाय राहतच नाही. श्वानाशी बिके बैसावी रे, श्वानाशी बिके बैसावी रे, त्याचे भुंकणे नराये उगाले, त्याचे भुंकणे नराये उगाले, त्याचे भुंकणे नराये उगाले, त्याचे भुंकणे नराये उगाले. मी म्हणतो हे मंच बोलतोय असं डोक्यातलं काढून टाका. मी एकही पुराणाशिवाय बोलणार नाही, पुराव्याशिवाय. स्वान शिबिके बैसविले, त्याचे भुंकणे न हे उगले. सोन्याच्या पालखीत जरी बसलं दादा तरी ते भुकतच. आणि जवळ गेलं तर जिबीनं थुत्तर चाटीत आहे. कुत्र आहे ना. असा काही माणसात सुद्धा गुण टाकला. काही माणसाकडे कोटीनं पैसे असू द्या, पण दात घाशी दुसऱ्याच्या दारात जाणारच. मग त्याला म्हणावंच लागते चहा प्या. तोंड नाही धुतलं, इथंच धुई, चुलीत धुई. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असं समजायचं. हे मागच्या जन्मातले बैल येतं. कुंटाला न कमवायला बाहेर चहा प्याला सोमळ्या कुठला. उष्ट खाचा ज्याला नाद आहे त्याला कुत्र म्हणायचं. चोरून खाचा नाद आहे त्याला लांडगं म्हणायचं. हो, फार फार असे गुण सांगितले त्याच्यात. जाऊ दे, आपण पुढे सरकू. खालीवरील त्या महाराजाची चेष्टा करू लागले. पण ते स्वामी राम होते. मी नेहमी म्हणत असतो, मोठ्यांची चेष्टा कधी करायची नाही. मोठे मोठे असतात. मला सांगा,
ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं? हा, त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं? त्याला कोण्या विमानात बसावं याचा मेळ लागणं, इतके विमानं त्याच जवळ, आणि आपल्याला सायकलची चेन बसिता येईन. कुत्रे किती हत्तीला भोकल्याच्या नंतर हत्ती भेट असतो, उलटे कुत्रे बोचरे होत असते हत्तीला डसल्यावर. भुंकोनी आश्वान लागे हत्ती पाठी होवनी हिमपोटी, दुःख पावी. कारण हत्तीची त्वचा तितकी कठीण असते तनपुरे बाबा. कुत्र्यानं जर चावा घेतला तर दात हत्तीच्या त्वचेत अडकतेत आणि हे बोचरं घरी बोंबलत जातं, काहीच खाता येत नाही त्याला. मोठी मोठी असतात. मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं नाही. संप्रदायात रात्री एक महात्मा होते कीर्तनात, फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाणे म्हणले. आता काय होतं, तारुण्यातली काही काही मुलं असतात, त्यांना असं वाटते आम्हाला मानव, अरे पण तो मुद्देसूद माणूस आहे, मुद्देसूद माणूस आहे, मोठ्याला मानावं लागते. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळे आपण परमार्थात, मोतीराम महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, मारुतराव महाराज असतील, नथुराम बाबा असतील, ठाकूर घराणा असेल, पैठणकर असतील, हे लोक बापू परमार्थात आधी आले ना. मंगिरगावच्या बाळ्याला कीर्तन करता आले. जर ह्या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा, तर आपल्यात ऊसातल्या डुकरात काही फरक नसता राहिला. ही संत जन्माला आली ज्ञानोबा आहे तुकोबारायच्या नंतर, म्हणून आपण मोठी आहेत. यांचे उपकार आहेत आपल्यावर, पण मोठ्यांची चेष्टा कधीच करायची नाही. मी नेहमी सांगत असतो, सुनेनं सासऱ्याला जीवच लावायचा, त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही, त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही, कुठलंच नाही. ती घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं ह्या घरात चुड्यानी आली. काय अर्थ नाही त्याला. एखादा मुलगा बिनचपलाचा पंढरपूरला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर ते काय अर्थ नाही त्याला. मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे, त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही. मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो, या भारत देशात अशी एक सून जन्माला आली, सासऱ्याला धोत्रात संडास झाली, मुलानं बापाला दगडाव नेलं. आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या. आताच्या सारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं, पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते, स्वतः शावर सुरू केलं असतं, सगळं बापाला धुतलं असतं, पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं. पण परिस्थिती नाजूक होती. बोरीच्या झाडाखाली दगड होता, घर 10ला झोपड्याचं होतं. बोरीच्या दगडाखाली त्या झाडाखाली दगडावर बापाला टेकलं, एका हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं, पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची. त्या माणसाची बायको वारलेली, त्या माणसाची आई वारलेली, आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती, मेहुणा राजा नावाचं गाव, तिचं नाव होतं निर्मळा, ही तिथं राहत होती. काही नाही, फार देवदेव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय. मला वाटतं आई वडिलावर ज्यांनी उतारवयात त्याचं संगोपन चांगलं केलं का, तो 1 नंबरचा भजने, तो 1 नंबरचा कीर्तनकार, आणि तो 1 नंबरचा पक्वाद्या. मायबापाची सेवा करायची. जो पक्वाद्या, जो भजन्या, जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसल, अशा हरामखोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप उतू आलंय. विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज लोकायला राग आल्यावर तुमचे कीर्तन घेणार. म्हणलं नको घेऊ दे, मग हाऊत भरलाय, काय करत नाही. लोकायला कोण खांद्यावर घ्यायचं घेईनच, काय करायचं आपल्याला त्याला. आणि लोक आपलं चांगलं करीत असतात का काय. मी एखादं चुकीचं काम केल्यावर तुम्ही अख्ख्या लोकांना बँड लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे, तर लोक तुम्हाला शिव्या देतील. आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बँड लावून शिव्या द्या, तरी मला जग डोक्यावर घेऊन नाचणारे. मला माझं किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असते, जग नाही. मला जर अण्णानं 2 कोटी दिले, आम्ही येऊ देऊ नका, मी घरी म्हणायला लागलो. मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाताच हातगावर जर मला अटॅक आला आणि जर मी मेलो, तर माझं पोरग माझ्या सरणात 2 कोटी टाकणार आहे का? मस्त माझ्या मारीन ना ते. मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्याच्या. मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं, कोणाच्या अंडरबेली व्हायच्या नाही. विठाला विठाला विठाला. राहिला प्रश्न हा तुम्हाला मानित नाही, नका मानू. झाडाचा नियम आहे, एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात, पण पानं गळाल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो. अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात. पहिले पानं गळत असते, दुसरे येत असते. इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं पाहिजे. विठाला विठाला. आणि पुरावा आहे, मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. त्या इंग्रजांना आपल्या साधूला मानलं नाही, काय कमी झालं? काय त्याच्यात ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची? नाही. मालकाची कृपा आहे संप्रदायावर, अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. 4-2 भडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का?
उलट पंढरपुरातल्या मालकानं त्याला हाकलून लावलं. ते काय राहू शकत होते आपल्यावर. त्याच्या जाचातून आपण वाचलेले बरं का. मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता, इतकं लक्षात ठेवा मात्र. विठाला विठाला विठाला. हा महाराजाची निंदा करू लागला. कोण? शास्त्री आचार्य पंडित. स्वामीरामांनी सांगितलं असू दे, जाऊ दे. नाही बोले, ओ फत्रे मारते. अरे मी पुढे, मला मारतील आधी, तू पाठीमागे चाल. गेले तिथं. गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता. इतराचा पाड कोण याच्यावर सांगतोय. मग ही लोक जातात त्यार्थी आपली काय कथा. तेवढा महात्मा जातो त्यार्थी दादा गेले, याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल. मग पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामीराम दिसले. स्वामीराम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली. मान वाकवली याचा अर्थ असा होता, त्यांनी स्वामीरामांना नमस्कार केला. असं पाहिल्याबरोबर स्वामीरामांनी मातुड्यात लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले. खाली आल्याच्या नंतर आई राम, आई राम, आइये आइये, बैठिये बोले, बैठिये. साधू साधू असतात. तुमच्या गावाला एक साधू लाभले होते, धनुर्धरी बाबा. मी काही पाहिले नाही, पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती. निष्कलंक साधू. हो महाराज, या लोकांच्या इस्तू हातात धरावं, पण या लोकांच्या जवळ जाऊ नये. इतकं वागणं आलो, कारण यांचं वागणं तत्व गोड होतं ना, त्याच्याकरता वागणं कडक होतं. त्यांच्याकडे त्यांच्या शब्दात ताकद होती. काही काही माणसं चोर पंक्चर असतील. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसनन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. अशी चोर पंक्चर महाराजाच्या वाक्याला कोणी मानित नसते. हे ते बोंबलं ते म्हणले काय त्याच्यावर, असं चोर पंक्चर नाही झालं पाहिजे. कडक वागलं पाहिजे, कडक. विठाला विठाला. रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली. मोठ्या घरची बाई होती, एका व्यापाऱ्याची बायको होती. आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं. तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं, अरे ती मसडी आली, तिला रस्ता द्या. कानकोणे लोक नव्हते ना, लाचार लोक नव्हते ना. आज मराठवाड्याचा ज्ञानसूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला. रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात? राज राजेश्वर शास्त्री, ज्या घराण्यामधून वेद वाहत होता, वेद वाहत होता. वेद, चारी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे, राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासकट लोटांगण घालीत होते. बुटासकट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते. विठाला विठाला. खाली उतरले. राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए, म्हणजे जेवून जा. तर स्वामीरामांनी विचार केला, चूल नाही, साहित्य नाही, काय नाही, बसायला एक चवाळ होतं पोतड्याचं, आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील, आणि 3 गाडगे होते. जी बोले. स्वामीरामांच्या लक्षात आलं, एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा. इतराचा पाड कोण सांगतोय? इतराचा पाड कोण? तर स्वामीराम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी 1 वाजता सावली होती. चौकड ऊन होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती. अशी भारतातली संत येतं, माहिती असावा. आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली, नाना आग्र्याला. तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी. ती भर पटांगणात साधना करायची. तर तिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ. 27 दिवस. तर तो चिमटा वाजल्याच्या नंतर पाऊस पडतोय. त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेते. ती कोणाच्या पायात पडत नव्हती. मग स्वामी रामांनी विचारलं, बीबीजी अब तो दर्शन कर रहे? जी बोले. मैंने सिद्ध करे वाला चिमटा. जाऊ दे, चुकन आपली हिंदी, त्याच्यामुळे मराठीत बोलतो. कशा लोक. तिनं सांगितलं, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय. आभाळ आलेलं गेलं. त्या महाराजांनी चिमटा वाजिलं, आभाळ आलेलं गेलं, पण भर उन्हात पाऊस पाळला. इतकी ज्याच्या हातात ताकद आहे, माझा चिमटा तर सिद्ध होताच, पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे, इशिले मैं झुक गई बोले. आणि मग पायावर डोकं ठेवलं. आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, मोराच्या पंखाची पिंडी आहे, भिक्षा मागायचं कटोरं आहे, आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे. डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे. तो अनगडशा नावाचा फकीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते.
काय फकीर असेल तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही. त्यानं सुरुवात केली तुकोबाराच्या पाया पडायला. कारण त्याचं कटोरं या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही. तुकोबाराच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटोरं उतू गेले. फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1350 क्विंटल गहू टाकले होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा ओढीत नाही, मी पागल नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी पुराण वाचून सांगतोय. 1350 क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबाराच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतंय. त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेढी काढली आणि तुकोबाराच्या कन्येचे पाय झटकिले. तुकारामजी, तुकारामजी. तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं. फकीरजी, तुकाराम तो मेरे पिताजी आहे. तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं, एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबाराय किती अधिकारी. त्यावेळेला तुकोबारायच्या घराला प्रदक्षिणा काढली आणि तिथून पुढे अनगडशा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करीत होता महाराज. हो, या संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदास. इथं चांगलं वागणाऱ्या किंमत जातीचं नाही. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगल पुढविले कुळ उभयता. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती. इतका संप्रदाय गोड आहे, इतका संप्रदाय, पण त्याचं वागणं गोड असावा. चलो बोले. क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता. हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, त्यांच्या वाणीत ताकद असती. ते अधिकारी लोक असतात. आणि सांगितलं, हे पंडित आइए बोले. जी. जल्ला बोले, पाणी आणते. मडकं दिलं आणि त्यानं पाणी आणलं तीर्थावरचं. इधर आ बोले, हा प्रसाद के वास्ते कुछ तो सामुग्री होना. तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली 14 किलोमीटरवरून मला तांदूळ आणायला लावतील. पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढा. अभी अभी एक प्रेत बहके आहे बोले. आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. हे पंडित म्हणला, पकावा मच्छर मारला नाही ओ म्या, आणि मला मड्याचं मांस कापून आणायला सांगायले महाराज. बरं नाही आणावं तर त्या पंडिताला माहित होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतंय. ते काय आमच्यासारखं थोडंच महाराज होतं पाकिटावर झाला. ते महाराज होते. जा बोले लाव. सळ 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 कापत होता ते पंडित. पंडित कोणाला म्हणतेत? आचार्य कोणाला म्हणतेत? शास्त्री कोणाला म्हणते? ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला. सत्तारूढेषु वेदानाम शास्त्रो पुराणस्य महती जायम अनुत्तरितो भय शास्त्रा यत महतीशी जायते. शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्यायचा नाही. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या पदव्या असतात. आणि ते खरोखर गौरावयासाठी. आणि स्वामी सेवेची कसोटी पतिव्रता कोण्या बाईला म्हणत असते? माणसं दिसल्या पदर घेती म्हणून तिला का? नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का? मी काही नाटकं पाहिली नाही. इकडे आलोच नसतो ना नाटकं पाहिली असती तर. पदर घेत नाहीत का त्या? घेतात. त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिव्रत्य पण सांभाळायचं. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पडायला जात होते. तर मी भागवताला होतो तिथं. मी विचारलं, कसं काय निघाले तुम्ही? काय नाही म्हणे, आज तिच्या पाया पड्यावर नवऱ्याला आयुष्य वाढते. म्हणलं आपण पाया पडावं. आपली बायको वेळेला धोतरत होती. 75% बाहेर खातो, 25% घरी खातो, पण टायमाला चांगलं जेवायला देती. आपण या बाईच्या पाया पडावं, आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल. म्हणून अण्णा मी तिच्या पाया पडायला गेलो. ती म्हणली, कोण आहेस रे? ते मी म्हणलो, बाळू महाराज. तूच भागवत सांगतो का रे? मा काय राग हो आणि चुटू चुटू बोलतो रे. इतकं म्हणलं मला, मा काय बोलतो रे भागवत आणि सोडित नाहीस काय नाहीस. मी म्हणलो, हो आजी तुमची कृपा झाली, मला पाठ आहे भागवत. बरं बरं बरं, हो चांगलं सांगतो बाप्पा. नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं. सुख सांगतात राजा परीक्षिती.
काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय त्या सुदामदेवाची परिस्थिती नाजूक होती बरं का. आणि काय सुदामदेवाची गरिबी होती बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं. आजामेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे वाचून सांगत आहे, माणसं मरतील रे सुबळ्या, असं भागवत सांगत नसते रे दळ्या. विठाला विठाला. त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया, आता पुस्तूर कोण्या माणसाला पडू दिलं नाही. पण त्या बायाला माहीतच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून, किती रगिले म्हणून. महाराज पडा. म्हणलं, मी विचारलं, ए पड बाबा पड, मी आता लोक कोण्या माणसाला पाया पडू दिलं नाही. म्हणलं बाई तुमच्या पाया पड्या मालकाला आयुष्य वाढतंय, तुझ्या बायकोला आयुष्य वाढन, पड पाया. ते म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का. हो. मग तुमचे मालक 35 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. अरे त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत. लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही, लवकर मरतील तुमचे नवरे. अशा नालायक बाईच्या पाया पडत असतात का. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. विठाला विठाला विठाला. कोणाच्या नाही, कुठं नाही पाया पडायचा. हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही. पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भिताड सोन्याचा असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा असेल अण्णा, पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी सुवर्णाचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, इतका उंच संप्रदाय. मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी येली त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्यात चपातीन भाकर चुरून खाची का नाही. वाघिणी येली, वाघीण तशी घरी वाघीण दूध देत नसती, पण कीर्तनात सांगायलो वाघिण शिवहिणी येली तर मग शिवहिणीच्या आणि वाघिणीच्या दुधात बंडोबा चपाती चुरायला पाहिजे का नाही. तरी पण शेळी पाळलीच. म्हणलं वाघिणीचं दूध खातून शेळी काऊन पाळली. काय नाही म्हणलं, बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. म्हणलं बोकड्याच घालू त्या बाब्याच्या कानात. किती मूर्ख माणसं आहे तो. हा, आपण अमृत पेणारी माणसं कशाला भंगार डोक्यावर घ्यायचं. विठाला विठाला. किती संप्रदाय मोठा आहे. ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायवर, काशीतल्या मालकावर, पंढरपुरातल्या मालकावर, या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे, त्या साधूनं विष प्राशन केलं तरी ते साधू वाचतोय. बालानंद स्वामीची कृपा. काय काय योगी आहेत ते. अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण काय चुकीच्या कोण्याही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं. असो, लाव बोला लाव. गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याची पद्धत आहे बरं. भारतातले 3 प्रकारचे अंत्यविधी आहेत, याच्यात कीर्तनात सांगता येते. एक तर मातीत टाकतात, एक. दुसरी गोष्ट पेटवतात, 2. आणि उत्तर भारतात पद्धत आहे, तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात, नदीत सोडतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात, असं पुराण सांगते. 4थ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही, 3च आहेत. चला, मग ते प्रेत वाहत आलं. तरुण माणूस होता, नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत 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 खाली आलं. तिथं उतार होता, खाली उतरलं, चळचळ चळचळ कापत होतं. त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मांस कापलं. कापता कापता कांड कापलं. अवजानं आयुष्यात कधी मच्छर मारला नाही. त्या शास्त्रीला, त्या आचार्याला, त्या पंडिताला मड्याची मांडी कापायला लावली. आणलं ते चवळ्यात बा, धो बोले मांस व्हायला लावलं. पका दो बोले आप. मला अंगार काही इस्तू कुठे. अहो ती लोक होती. 2 दगड एकावर घेतल्याबरोबर अग्नी प्रज्वलितो भय जायतो तत्रा यदि मुषताया यत् पुण्या भय जायते वैशान्नरो तत्र व्रजता सिदाया यत् सर्वोपनितो मखेश शुद्धां पाक वैशान्नरो जायते निष्पती मघज्जायो शुद्धोदक स्थितो जायतो यज्ञिरेन भयस्थिताया. हे इकडचे मंत्र. आता 10व्याला मंत्र म्हणले असतील त्यावेळेला तुम्हाला उपरण्याचं जाणवं केलं असेल ब्राह्मणानं. ती एरवी इकून असतं, ती इकून आपसव्यो यज्ञोपवितो पिंडो लुप्तपिंडा काग श्राद्धो हिरण्य श्राद्धो शंख श्राद्धो मुच्यते भयो गयव्रजनो लुप्त तिलाग्रो जायतो जबाग्रो समर्पितः इति सुरो नारायणो नागबली आपतिष्ठि त्रिपिंडी सर्वशास्त्रा उच्यतो रक्तचंदन समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि गंगोदक स्नानं समर्पयामि गयाब्रजो सर्वस्थितो नारायणो पिंडो भयव्याप्ति सर्वा जायते यत्करिष्यते रक्तचंदन समर्पयामि पितरो भय शांति तत्रा पुनितो य सगोत्री भय भिन्न सुतायम सर्वः शर्मन्ये देवलाय जायते नामने लाटे परिवारास्तत जायतो पुनितः यद्गतो गति भय जायतो यत् पुण्यायम करिष्यते पिंडोदकम लुप्ताय देशायां भारती सुबिंदु तटायाः यस्सर्वो गंगोदक पुनितायां सर्व पितरो तृप्ताय वासम करिष्यते. मग तुम्हाला म्हणले अण्णा या बोटानं गंध
लावा. यांनाच तिथला यानं लावायला सांगितलं असं. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं, पण मेमरी कार्ड चांगलं असल्यामुळे डिलीट होत नाही ना. विठाला विठाला काप म्हणलं ते, आणलं ते धुवा म्हणले अग्निपेटीला. गाडग्यामध्ये मास टाकलं, वरून त्याच्यावर एक दगड झाकला, झाडाची पानं आणली. काही झाडाच्या पानात फार सत्व आहे. पळसाच्या पानावर जर पंतरवळीर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते, पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते. 9 प्रकारचे रोग, 28 प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात. म्हणून स्वपात्रे पलश पात्रे भोक्तव्या स्थितो अन्नपूर्णे स्ततेव चहा असं शास्त्र सांगितलं. पळसाचं पाणी इतकं पवित्र. तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी. केळीच्या पानावर गरम भात टाका, भात खाल्ला की पान खाली काळं पडते. त्याच्यावर सांगितलं शास्त्र आहे आपल्या पाठीमागं. चला, मागची जी लोक करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं, फार नाविन्यपूर्ण काम. असे ते पंतराळ्या लावल्या, 2 लावल्या, 3 पण 2 टाकल्या. त्या आचार्याला विचारलं, पंडित आपको हो ना? त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य जेवायलेत. आपली काय कथा आहे? आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही. पाकिट कसं घेतो तू? श्राद्धाचं खात नाही, त्या पाकिटात बसले होते. माणूस नाही का तू झोपीत अंगावर नाचायचा? तुला श्राद्धाचं खावं वाटलं नाही? महाराज, अशा लोकांची श्राद्ध आहे, माळकरी लोक आहेत. ह्या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी, ज्याच्यात कीर्तन झाले, भजन झाले, त्याला लय नाटकी लोक. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही. बुटात पितो का? अरे तू ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही ना, तो त्याची काशी केली ना, त्याची तिकिटाचे पैसे दिले नाही. काय सुमल्या, तुला कोण्या नरकात टाकावे? देवाला सुधारायचं नाही आणि तू काय शास्त्र सांगतो? मी काशीहून आलो, मी याचं खात नाही. बरेच लोक काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाहीत, आधी जेवतील. स्वयंपाक गरम असतो ना, मोठे चालू लोक येतात या, आणि उशिरा जेवल्या मग गार होतून स्वयंपाक. अरे कोणाच्या राज्यातली लोक आहेत तुम्ही? बापू माहीत असावा, तुकोबाराय वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतं. श्राद्ध चालू